तुमच्या गुंतवणुकीची वेळ निश्चित करणं महत्त्वाचं आहे का? अभ्यास काय सांगतोय तर बाजाराच्या सर्वोत्तम दिवसांपैकी काही दिवस चुकले तरी तुमचा परतावा मोठ्या प्रमाणात कमी होतो. एक उदाहरण पाहूया. संपूर्ण कालावधी गुंतवणूक जर आपण केली तर 17% रिटर्न. फक्त 10 चांगले दिवस चुकले की 13% रिटर्न. 10 दिवस चुकले की 9% आणि 50 दिवस चुकले की 5%. म्हणजे बाजारात टिकून राहणं हे एंट्री किंवा एक्झिट पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. लकी वर्सेस आणलं की लकी इन्व्हेस्टर 16%, रेग्युलर इन्व्हेस्टर 14.7 आणि इन्व्हेस्टर 13.7. दीर्घ काळात सगळ्यांचे रिटर्न जवळपास समान होतात. आता SIP कधी सुरू करावी? मार्केट हाय असो किंवा लो असो. 7 ते 15 वर्षे SIP जर केली तर 69 ते 78 वेळा 12% पेक्षा जास्त रिटर्न मिळालेला आहे. आता गुंतवणूकदारांनी काय करायला हवं? चांगला फंड निवडा, दीर्घकाळ गुंतवणूक ठेवा, SIP मध्ये ॲसेट अलोकेशन करा, वेळोवेळी त्याचा ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये मार्केट टायमिंग पेक्षा मार्केटमध्ये टिकून राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे तर स्वरा इन्व्हेस्टमेंट आहे ना, स्वरा इन्व्हेस्टमेंटला खाली दिलेल्या नंबरला कॉल करा आणि अशाच उपयुक्त कंटेंट आणि रीलसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला आम्हाला फॉलो करा. हॅव अबंडंट लाईफ. थँक्यू. आणि हा रील अशा मित्रांना पाठवा ज्यांनी अजून SIP सुरू केलेली नाही. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.